स्ट्राइक वरती पहिल्याच बॉल वरती शहापूरचा टायगर दहाडतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. दमदार स्ट्रोक, षटकार. पहिल्याच बॉलवरती पहिला धमाका येतोय. कल्पेशच्या बॅटमधून आलेल्या या 6 धावा स्कोरबोर्ड वरती श्री गणेशा करतायत. षटकार आलाय. बरोबर 2 वाजता पहिला चेंडू पडलाय. वेळ पाळणं आपल्याला सर्वांना बंधनकारक आहे. प्रशांत गोलंदाजी मार्क वरती पहिल्याच बॉलवरती सिक्सर येतोय. पॉवर प्लेच्या षटकाची सुरुवात झाली आहे आणि दमदार सुरुवात देत असताना कल्पेशला आपण पाहताय, ज्यासाठी ओळखला जातो. व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपल्या नावाची छाप सातत्यानं सोडली. आडव्या बॅटनं खेळलेत. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं. मयूर त्या ठिकाणी चेंडूला गॅदर करतोय, पकडतोय, फेकतोय. एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. हे बॅटल अतिशय चांगलं पाहायला मिळेल. या मॅच साठी भरपूर गर्दी मैदानावरती आपण पाहताय. त्याचबरोबर UTC लाईव्हच्या माध्यमातून भरपूर सारे प्रेक्षक आम्हाला जोडले जात आहेत. आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आणि क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालंय. शहापूर तालुक्याच्या टेनिस क्रिकेटचं चालतं बोलतं विद्यापीठ, गेरसे गावचे प्रतिष्ठित नागरिक तथा शिवम स्पोर्ट्स गेरसे संघाचे आधारस्तंभ संदीप दिवाने सर यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. बॅटची एज, लक फॅक्टर ऑन. विकेट किपरला बीट करून सरळ चेंडू निघून जातोय लॉंग स्टॉप एंडला. चौकार. चौकार येतोय. 4 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड वेगानं पुढे चाललंय. 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. मोठी मॅच असनोली या मैदानावरती नेहमीच जबरदस्त खेळ त्यांचा राहिलाय. आणि समोरून आपण पाहताय सूरज प्रतिष्ठान भातसई प्रशांत. इथे पहा फॉलो केलं. चेंडूला फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न होता. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. निर्धाव येतोय. डॉट बॉल. जबरदस्त सामना तुम्ही एन्जॉय करताय. सलामीची जोडी मैदानावरती कल्पेश जाधव आणि अनुज जाधव हे 2 फलंदाज मैदानावरती सुरुवात करतायत. स्कोर कार्ड वरती बिनबाद 11. आश्वासक सुरुवात दिली आहे. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. प्रशांत ब्लॉक होल चांगला टाकलाय. मिडॉनचा फिल्डर थोडीशी चूक केली त्या ठिकाणी आणि निश्चित एक धोक्याची सिंगल या ठिकाणी कंप्लीट झाली. विकेट घेण्याची संधी आली होती. हाफ चान्सेस कन्वर्ट करावे लागतील. इथं आपल्याला पाहायला मिळते सिंगल धाव कंप्लीट करतायत. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड 12 या आकड्यावरती बिनबाद 12. झुंजार संघांच्या दरम्यान ही मॅच. एका बाजूनं कल्पेश जाधव, दुसऱ्या बाजूनं मयूर दिनकर. 2 ढाण्या वाघांच्या दरम्यान बिग फाईट मुकाबला. प्रशांत दिनकर गोलंदाजी मार्कवरती अष्टपैलू खेळाडू. मयूर दिनकर आणि प्रशांत दिनकर ही या बंधुराजांची जोडी अस्नोलीचं प्रतिनिधित्व करतायत. कल्पेश जाधव ऑन फायर. चमचमत्या बाईक वरती त्याचं लक्ष आहे की काय. बरोबर त्या बाईक वरती चेंडू येऊन आदळतोय. षटकार. पहिलं षटक या ठिकाणी संपलेलं आहे. बरोबर आपण पाहताय तर 4 मिनिटांमध्ये हे पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. बरोबर ओव्हर रेट राखत असताना कॅप्टन भगवान बांगर म्हटलं तर मास्टर माइंड खेळाडू, भरपूर वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आणि एक लकी कॅप्टन, त्याचबरोबर दर्जेदार गोलंदाज म्हणून सुद्धा ख्यातनाम प्राप्त आहेत. इथं पाहायला मिळतंय षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावफलकावरती 18 धावा. कल्पेश जाधव आणि अनुज ही जोडी मैदानावरती. सुरुवात दमदार दिलीये. कल्पेश वैयक्तिक 13 धावांवरती खेळतोय. अनुज 5 धावांवरती खेळतोय. 1 षटकांती 18 धावा. 4 षटकांची मॅच.
आणि या इनिंग ब्रेक मध्ये आपण लॉट्स टाकणार आहोत. आजच्या दिवसाच्या सर्व विजेत्या संघांना विनंती आहे, आपले सर्व कर्णधार त्वरित रिपोर्टिंग करा. आजच्या दिवसामध्ये विजेते संघ जेवढे आहेत त्या सर्व कर्णधारांना विनंती आहे आपण रिपोर्टिंग करा. चला वेळेची काळजी घ्या. बरोबर 5 मिनिटं होत आहेत. 2 वाजता पहिला चेंडू पडलाय. 2:05 होत आहेत. वेळ पाळणं बंधनकारक आहे. इथून प्रत्येक सामन्याला टायमर सेट केला जातोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल फुल टोल वसूल केलाय कॅप्टन अनुज. जबरदस्त कमिटमेंट. सीमारेषेवरती आपण पाहताय. असं वाटलं होतं की चेंडू जवळपास सीमारेषेच्या बाहेर जातोय. अडवलं आहे की नाही हे चेक करायचंय. हवाई मार्गे चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात होता, मात्र हवेत झेपावत असताना मयूर दिनकरचं एक जबरदस्त कमिटमेंट. सेफ. संघासाठी नक्कीच धावा वाचवल्या. हवेत उंच उडी मारली, चेंडूला आतमध्ये मैदानात टाकून दिलं आणि संघासाठी आपण पाहताय तर या ठिकाणी तब्बल 5 धावा या ठिकाणी वाचवल्यात. परफेक्ट मिडल झालेला फटका होता. जवळजवळ सीमारेषेच्या बाहेर जाऊन पडत होता, मात्र सीमारेषेच्या आतमधनं उडी मारली आणि चेंडूला आतमध्ये थांबवलंय. 5 धावा वाचवल्या. धावफलकावरती 19. अशा छोट्या छोट्या मोमेंट्स मित्रांनो तुमच्या बाजूने मोमेंटम शिफ्ट करण्यासाठी गरजेच्या असतात. या छोट्या छोट्या मोमेंट्स पकडायच्या असतात. निश्चित पकडली आहे. मयूरनं 5 धावा वाचवल्यात. इथून काही नवीन बदल घडेल का? स्ट्राईक वरती कल्पेश येतोय. गोलंदाज आसिफ. चांगलं बॅटल. रिवर्स सासर काढलंय. आवडीचा फटका. मात्र यावेळेस आपण पाहताय अतिशय हुशारीनं चालाखीनं टाकलेला हा बॉल. आसिफ शेख यंगस्टर खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू. अन्साई माता असनोली संघासाठी भरपूर चांगला खेळ अलीकडच्या काळामध्ये त्याचा आपण पाहताय. इथं डॉट आलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस सुद्धा मिस टायमिंग. मिड विकेटला जे चेंडू जातोय त्या ठिकाणी पकडतील, फेकतील. एकच धावेवरती संतुष्ट राहत आहेत. जरूर आपण पाहताय जो चेंडू षटकारासाठी जाणार होता त्याला आतमध्ये अडवल्यानंतर छोटस कमबॅक इथं गोलंदाज करतोय. 20 धावा बिनबाद. सूरज प्रतिष्ठान भातसे हा संघ मैदानावरती बॅटिंग करतोय. बिनबाद 20. आसिफचा हा चेंडू गती परिवर्तन. सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी समोर पिच केलं, कमी उंचीनं बाहेर काढलं. बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. निर्धाव आलाय. व्हेरी गुड बॉलिंग. अचूक टप्प्यावरती मारा करतोय. या षटकाचं विवरण तुम्ही पाहताय. 4 चेंडू फेकलेत, फक्त 2 धावा अद्यापपर्यंत खर्च केलात आसिफ शेखनं. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. मीडियम फास्ट. यावेळेस आडव्या बॅटनं खेळलाय. मिड विकेटला फिल्डर. सुंदर फिल्डिंग. कमिटमेंट जबरदस्त. युनिटी आणि एकीचं बळ असनोली टीमला पाहिल्यानंतर तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळेल. मैदानावरती त्यांची बॉडी लँग्वेज तुम्ही पाहताय. पॉझिटिव्ह अप्रोच. नेहमीच एकमेकांना चीअरअप करत असताना कॅप्टन भगवान बांगर, मयूर दिनकर, प्रशांत दिनकर एकाहून एक सरस खेळाडू. एका खेळाडूचा उल्लेख नक्कीच आपण अन्साई माता असनोली संघाचा जर उल्लेख करायला झाला तर करणार. बाळा दिनकर भरपूर वर्ष संघाला प्रतिनिधित्व केलं. संघाला पुढे आणण्यासाठी भरपूर मेहनत त्यांची सुद्धा राहिली आहे. अलीकडे व्यवसायाच्या अनुषंगानं कामधंद्यामध्ये लक्ष देण्याच्या कारणानं कदाचित कमी पाहायला मिळतात मैदानावरती. मात्र या सर्वांचं कौतुक केलं जाईल. भरपूर वर्षापासून ही टीम वर्क करताना पाहायला मिळते. युवा खेळाडूंना पुढे घेऊन येत आहेत. जबरदस्त षटक आलं. षटक क्रमांक 2 संपले. फक्त 4 धावा आल्या. 2 षटकांच्या अंती स्कोर कार्ड वरती आहेत 22 धावा. सर्व विजयी संघांचे कर्णधार या ठिकाणी संपर्क साधा
एव्हरग्रीन पर्सनॅलिटी आमचा काळजाचा तुकडा सतीश भाऊ पाटोळे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. शेंद्रून टीमचे प्रतिनिधी त्याचबरोबर त्यांच्या बाजूला तुम्ही पाहताय माणसावर कमी मात्र बैलांवरती ज्यांचं प्रचंड प्रेम, जीवाभावाचा मित्र आहे फैजल भाई, आपलं सुद्धा स्वागत आम्ही करतोय दसई टीमसाठी. त्याचबरोबर भरत स्पोर्ट्स बेडीसगाव टीमचे प्रतिनिधी, भरत स्पोर्ट्स बेडीसगाव संघाचे प्रतिनिधी आपण सुद्धा या इनिंग ब्रेक मध्ये आपण लॉट्स टाकणार आहोत. येत आहेत आमचे बालमित्र वैभव विशे, नक्कीच विशेष कौतुक तानाजी दादा आणि दर्शन भेरे यांचं आपण मनापासून कौतुक करूया. लाईनमनच्या भूमिकेत चारी बाजूला पेट्रोलिंग करतायत. संपूर्ण टुर्नामेंटची काळजी आणि त्यांचं मनोरंजन करण्याचं काम कल्पेश जाधव मैदानाच्या आतमध्ये करतोय. पुलचा पॉवरफुल धमाका, पॉवर पॅक स्ट्रोक षटकार. लॉफ्टेड हिट षटकार येतोय. 6 धावांची मदत. कल्पेश जाधव वैयक्तिक 21 वरती खेळतोय. एकंदरीत 28 धावा धावफलकावरती. गोलंदाज आवेश आउट स्विंगिंग, टप्पा खाल्ल्यानंतर हातभर वळण घेत बाहेर निघतोय. कल्पेशचा स्टान्स त्यानं पाहिला होता. टप्पा खाल्ल्यानंतर कट करतोय. लेग ब्रेक होत चेंडू बाहेर निघाला. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नव्हता. अगदी बॅटच्या समोरून फिरवलं. गती परिवर्तनाची जादू पाहायला मिळाली. आवेश जबरदस्त गोलंदाजी, षटकारानंतर उत्तर दिले. टिट फॉर टॅट. या दोन संघांची रायव्हलरी जबरदस्त राहते. इथं लगेचच उलटा स्ट्रोक, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. कल्पेश जाधव ऑन फायर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बादशाही ब्रँडेड स्ट्रोक षटकार. वन साइड हिरो. नेहमीच ज्या वेळेला कल्पेश मैदानात येतो त्यावेळेला वन मॅन शो ही भूमिका त्याची सातत्यानं राहिली आहे. सर्व जबाबदारी एकट्याच्या खांद्यावरती घेऊन निश्चित संघाला पुढे घेऊन जाण्याचं काम त्यानं सातत्यानं केलंय. कौतुक केलं जाईल. जितकं कौतुक आपण अन्साई माता असनोली संघाचं करतोय तितकंच सूरज स्पोर्ट्स बादशाही संघाचं सुद्धा करावं लागेल. जबरदस्त युनिटी. यंग ब्रिगेडला हाताशी धरून मैदान मारण्याचं काम सातत्यानं कल्पेशनं केलंय. दरवर्षीच्या हंगामात तुफान फॉर्म मध्ये असणारा खेळाडू. व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपलं नाव सातत्यानं उंचावलंय. अग्रगण्य खेळाडू म्हणून, अष्टपैलू खेळाडू म्हणून कल्पेशकडे पाहिलं जातं. समोरून मयूर दिनकर अष्टपैलू खेळाडू. चांगलं बॅटल रंगेल. बॉलर तयार. पुन्हा एकदा स्विच इट अटेम्प्ट. मिस टायमिंग. चेंडू हवेमध्ये आहे मात्र नो मॅच लँड मध्ये ड्रॉप झालाय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि यशस्वीरित्या 2 धावा कंप्लीट केल्या. दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहताय हाय व्होल्टेज ड्रामा मॅच सुंदर रंगतीये. चारी बाजूला प्रेक्षक राजा क्रिकेटचा आनंद घेत आहेत. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय. त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक कराळे सर आणि त्यांच्या संपूर्ण आयोजन समितीचं मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. धावफलकावरती 30 धावा.
स्कोरबोर्ड अपडेट 36 धावा 36. बॉडी लाईन फुल टोज. पर्वणी आली आणि भुकेल्या वाघासमोर शेळी आलीये. कल्पेश जाधवच्या बॅट मधनं निघालेला हा आगीचा गोळा षटकार. या संपूर्ण टुर्नामेंटची जिम्मेदारी ज्यांनी खांद्यावरती वाहिली आहे, गोड व्यक्तिमत्व, जितका सुंदर चेहरा त्याहूनही सुंदर मन असणारं व्यक्तिमत्व प्रफुल्लभाई विदे, आपलं मनापासून आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. यावेळेस पहा चेंडू हवेमध्ये आहे, जबरदस्त फटका आहे. लांबी गाठेल का हा प्रश्न आहे. जितकी जास्त उंची होती तितकीच जास्त लांबी गाठली आहे. हाय अँड हँडसम स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. इथं पहा अनालिसिस बिघडवणारी बॅटिंग. कल्पेश जाधव वैयक्तिक 41 धावांवरती खेळतोय. कडक कार्यक्रम. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. 12 चेंडू 41 धावा. जबरदस्त बॅटिंग करतायत. 3 षटकं संपलेत. 48 धावा धावफलकावरती. कमबॅक करावं लागेल. दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक झालं होतं. सुंदर गोलंदाजी केली होती. आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आसिफनं मात्र आवेच्या या षटकावरती हल्लाबोल केलाय. 26 धावा इथं वसूल केलात. कल्पेश जाधवनं केलेली फायरिंग आता कशा पद्धतीनं थांबवलं जाईल, कशा पद्धतीने इथून रोखलं जाईल, कशा पद्धतीने इथून आवरलं जाईल, सावरलं जाईल. बुडती नौका किनाऱ्यावरती आणायची आहे. हे कार्य कोण पार पाडेल. संघाचा बॅकबोन मयूर दिनकर आलाय. पहिलाच बॉल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. झेलची सुवर्ण संधी दूरवरनं येतोय. झेल पकडण्यात अपयशी. झेल पकडण्यात अपयशी. कॅच ड्रॉप. कॅच छुटा. गेंदबाज का दिल तुटा. मयूर दिनकर मैदानात आलाय. पहिल्याच बॉलवरती ब्रेक थ्रू मिळवून देण्याचा प्रयत्न त्याने जरूर केलाय. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली असती मात्र कॅच ड्रॉप. स्ट्राइक वरती कल्पेश आणि जसा स्ट्राइक वरती आलाय थांबवणं मुश्किल आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. 6 धावांसाठी षटकार. वरती वैयक्तिक खेळतोय. 13 चेंडू फेस केलेत आणि आपल्या नावाचा दबदबा सातत्यानं या मैदानावरती कल्पेशचा राहिला आहे. त्याच पद्धतीचा खेळ आणि त्याचं फॅन फॉलोविंग जर तुम्ही पाहत असाल तर मैदानाच्या चारही बाजूनं दाटीवाटीनं उभी आहे. गर्दी करून उभी आहे. ज्याला जिथं जागा मिळेल तिथून आनंद लुटतायत. UTCच्या वाहिनीच्या माध्यमातून आज कल्पेशची ही बॅटिंग पाहिली जाते. जबरदस्त बॅटिंग. समोरून मयूर दिनकर ठोसा देण्यासाठी तयार. चांगलं बॅटल पाहायला मिळेल. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती फटका चांगला आहे. पॉवरफुल. मात्र सीमारेषेच्या जवळ 100% कमिटमेंट, 100% एफर्ट देत असताना हवेत झेपावला आणि त्यानंतर एक अप्रतिम झेल टिपलाय. कल्पेश जाधवचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावफलकावरती 55 धावा. कल्पेश जाधव आणि मयूर दिनकरचं हे बॅटल आपण पाहिलं. षटकार आला होता. कल्पेश हसला. लगेचच दुसऱ्या बॉलवरती विकेट येते. बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुभान आला. सीमारेषेवरती प्रशांतचा अप्रतिम झेल, नेत्रदीपक झेल या ठिकाणी पाहायला मिळाला. कॅच ऑफ द डे. तुफान झेल त्या ठिकाणी सीमारेषेवरती टिपलाय. जो चेंडू जवळ सीमारेषेच्या बाहेर जायला हवा होता त्याला आतमध्ये अडवलं. त्यानंतर झेल सुद्धा टिपण्यात यशस्वी ठरलाय आणि कल्पेश जाधवची महत्वाची विकेट या ठिकाणी मिळाली आहे. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना या ठिकाणी बाद केलंय. 47 या आकड्यावरती वैयक्तिक बाद झालाय. धावफलकावरती आहेत 55 धावा.
पहिला फलंदाज माघारी परतलाय, मात्र स्वतःचं काम आणि संघासाठी एक जिम्मेदारीपूर्वक पारी कल्पेश जाधवची पाहायला मिळाली. महेश येत आहेत. मयूरचा हा चेंडू पहा चांगल्या पद्धतीने टाकलाय, बॅटवरती आला नाही, गती परिवर्तन होतं. लेग बाईचा इशारा येतोय. एक धाव येईल, स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल, धावफलक पुढे सरकेल ते एका धावेनं 56 या आकड्यावरती 56 अब तक 56. चांगली धावसंख्या उभी केली आहे. बॅटल रंगेल, कारण दर्जेदार बॅटिंग लाईनअप जर आपण पाहिलं तर अंसाई माता असनोली टीम कडे सुद्धा आहे, चांगल्या दर्जाची गोलंदाजी भातसई संघाकडे सुद्धा आहे. इथे फटका खेचलाय समोरच्या दिशेला, लांबी गाठेल का हा प्रश्न आहे. सीमारेषेवरती आता मात्र चूक केली नाही, झेल टिपलाय आणि अजून एक फलंदाज माघारी परततोय. 1 ब्रिंग्स 2, फलंदाज बाद, अनुज जाधव आउट. पाच चेंडू फेकले, 7 धावा खर्च केल्या, 2 विकेट त्याने मिळवल्यात. मयूर दिनकर नाम तो सुना ही होगा. जबरदस्त गोलंदाजी, 2 विकेट महत्वाच्या टॉप ऑर्डरचे 2 फलंदाज सलामीवीर जोडीला या ठिकाणी माघारी पाठवलंय आणि निश्चितच धावफलकावरती आळा घातलाय. स्कोरबोर्ड वरती आपण पाहत आहे 56 धावा, 56 वरती स्वल्पविराम लागलाय. षटकातला शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या या चेंडूवरती किती धावा येतील हे पाहायचंय, कशा पद्धतीचं टार्गेट या ठिकाणी उभं केलं जाईल हे आपल्याला पाहायचंय. लास्ट बॉल ऑफ द लास्ट ओव्हर. इथे सुद्धा सुंदर टाकलाय चेंडू, समोरून फिरवला, सरळ विकेट किपरच्या हातात. अपील करतायत, दाद मागतायत, मात्र चेंडू आलाय डॉट. षटक क्रमांक 4 संपलंय आणि 4 षटकांच्या सांगतेनंतर स्कोरबोर्ड वरती आपण पाहताय 2 गडी बाद, 56 धावा आणि 57चं कडवं आव्हान अंसाई माता असनोली संघासमोर. लॉट्सचा कार्यक्रम आपण पार पाडतोय, ज्या विजयी 4 संघांचा आणि 1 चिठ्ठी विजयी संघ अशा एकूण 5 चिठ्ठ्या या ठिकाणी टाकल्या जातील. 2-2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. त्या 2 संघांदरम्यान मॅच लागेल आणि एका संघाला बाय मिळेल, सुपर 3 मध्ये दाखल होतील. विजय संघाची आली तर ती नेक्स्ट होईल बेडिसगाव आणि त्यांच्या विरोधात दसई. बेडिसगाव आणि दसई या 2 संघांदरम्यान सेकंड राऊंडचा पहिला सामना असेल आणि खातिवली आणि शेंद्रुन या 2 संघांच्या दरम्यान सामना असेल. विजयी संघ सुपर 3 मध्ये दाखल होतोय. हा सामना जो संघ जिंकेल तो सुपर 3 मध्ये दाखल होतोय. आणि पहिल्या दिवसापासून अशाच पद्धतीचं काहीसं शेड्यूल आलंय. चला टॉस करून घेऊया. बेडिसगाव आणि दसई दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करूयात. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी पार पाडला जातोय. आमच्या सोबत दसई टीम साठी फैजलबाई स्वतः कॅप्टनशिप करतील. दुसऱ्या बाजूनं आमचे मित्र वैभव येत आहेत. टॉस करूयात. मनोज सर, सांगायला आनंद वाटेल, ही सर्व आमची मित्रमंडळी एकाच क्लासमध्ये आम्ही शिकलोय आणि टॉस प्रत्येक माझा मित्र कॅप्टन आहे. हेड इज अ कॉल. टेल येतोय. वैभव टॉस जिंकलाय, काय निर्णय? बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारतोय. काय रणनीती असेल? सकाळच्या सत्रामध्ये जायंट किलरची भूमिका पार पाडली, मैदानावरती चॅम्पियन राहिलेल्या टीमला तुम्ही घरी पाठवलंय. काय रणनीती असेल? समोर फैजलबाईची टीम आहे. आता पण तीच रणनीती आखू जे सकाळच्या सत्रात पार पडली आपण. आणि आता थोडा चांगल्या संघाविरुद्ध मॅच असल्यामुळे थोडीशी जिम्मेदारी पार पाडू. आमच्या पुढे रवींद्र आबी यांच्यावर जास्त भर राहील आमचा. राहुल आहेच आमचा. जरूर जरूर. समोर आपण पाहताय मुसाबाई, सूरज, स्वतः फैजल
निश्चित त्यांना रोखण्याचं तुमच्या समोर आव्हान असणार आहे. किती धावा बनवाल त्यांना रोखण्यासाठी तुम्हाला काय फायद्याच्या ठरतील? त्या जसे संघाविरुद्ध बोलला तर 50 पार करावे लागतील. बघू तरी आमचे बॅट्समन चांगले आहेत, आमच्याकडे चांगल्या तगडे आव्हानं द्यायला लागेल त्यांना. बघूया. नक्कीच नक्कीच. टॉस जिंकलाय, बॅटिंग स्वीकारली आहे, हेच तुमचं धाडस आहे. दसई संघासाठी फैजल भाई आमच्या जीवाभावाचा माणूस आहे. भावा कधी नाराज नको होऊ. टॉस हरलाय, या ठिकाणी तुला फिल्डिंग करायची. टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेणार होता? टॉस जिंकलो असतो तरी आम्ही फिल्डिंगच घेतली असती आणि आम्हाला जे पाहिजे होतं ते मिळालेलं आहे. जरूर जरूर. 4 षटकांची मॅच सकाळच्या सत्रात बेडीसगाव संघाने एक जोर का झटका धीरे से दिया. जबरदस्त खेळ दाखवलाय. तुमच्या समोर त्यांचं आव्हान आहे. त्यांच्यासाठी काय रणनीती, त्यांना तुम्ही हलक्यात घेताय की एक चांगली टीम म्हणून पाहताय? सर, कुठल्याही संघाला आम्ही हलक्यात घेऊ शकत नाही, कारण की क्रिकेट जो प्रॅक्टिस करतो तो चांगला खेळतो. कुठलाही संघ मोठा नसतो, जो चांगला परफॉर्मन्स करत असतो ना तोच संघ भारी असतो. तर रणनीती काय नसेल, जे मैदानामध्ये गोलंदाज चांगली गोलंदाजी करतील त्याच्यावर आम्ही जिम्मेदारी असेल सर्व. नक्कीच नक्कीच. आणि फैजल भाई, एक प्रश्न तुमच्यासाठी आपुलकीने आम्ही विचारू. आजकाल छकड्यावरती जास्त प्रेम आहे, क्रिकेटवरती कमी झालंय, काय कारण? सर, माझं असं काय नाहीये. मैदानी खेळ कुठला असो त्या खेळामध्ये मी 100% देण्याचा प्रयत्न करतो. छकड्याचा एवढाच आहे का ही जुनी परंपरा आहे, ती परंपरा मी माझ्या आजोबांची परंपरा पुढे चालवायला घेतले आणि आता क्रेज जास्ती करून छकड्यावर आहे, तर जास्त तिकडे लक्ष असतो. आणि असं म्हणतात ना का कुठली गोष्ट करायला घेतली तिच्यावर 100% द्यायचं, तेच प्रयत्न करतो मी. नक्कीच नक्कीच. फैजल भाई म्हटलं म्हणजे लाखो की बस्ती में दिलदार असती. जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. वन अँड ओनली. जिथं जाईल तिथं लात मारेल तिथून पाणी काढणारं व्यक्तिमत्व आहे. टॉस जिंकलाय बेडीसगाव टीमनं, बॅटिंग स्वीकारली आहे. दसई टीमला फिल्डिंगचं पाचारण. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही देतोय. ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, क्वालिटी क्रिकेट. जाऊया मैदानावरती. बिग फाईट मॅच, मोठा मुकाबला सादर होतोय. चेसला होते सुरुवात. समालोचन कक्षामध्ये आपल्याला आवाज ऐकायला मिळतोय कल्याण ग्रामीणचा दमदार आवाज. आमचे मार्गदर्शक मनोजजी कारवे सर. येस सर, ओव्हर टू यू. येस, धन्यवाद. थँक्यू सो मच रिस्पेक्टेड कॉमेंटेटर सोमनाथ खाडे सर. दोन्ही पण कॅप्टनचं चांगलं मनोगत ज्यांनी घेतलं. बना लो उसे अपना जो तुम्हें दिल से चाहता है, खुदा की कसम यार ये चाहने वाले बड़े मुश्किल से मिलते हैं. उपस्थित चाहत्यांचं, ऑनलाईन चाहत्यांचं हार्दिक स्वागत. जाऊया मैदानामध्ये. पहिलं षटक सुरू. कल्पेश जाधव ज्याने 47 धावा तुफानी सादर केल्या. तसं पाहता 47चा एकटा भाग कल्पेशचा असताना सुद्धा आव्हान फक्त 57च आहे. हाही प्रेक्षकांना प्रश्न उपस्थित होत असेल. आम्ही सुद्धा स्टेजवरती डिस्कस करत होतो काही मान्यवरांच्या सोबत की एवढं कमी आव्हान कसं काय, कारण एक हाती कल्पेशच खेळत होता एका बाजूला आणि त्याच्यात जवळपास 90% धावा. षटक सुरू केलंय. आजच्या दिवसातील उच्चांक 72 धावांचा दसई संघाचा. त्यानंतर एक सामना झाला, तो 59 धावांचा आव्हान होतो. त्याच्या आधीचे 2 सामने 47, 49 असे होते. त्यानंतर 73चं आव्हान आणि हे आव्हान आहे 57 धावांचं. आसिफ स्ट्राईक एंडला आहे, मयूर नॉन स्ट्राईक एंडला आहे आणि ऑफकोर्स ज्याला आपण सर्व ओळखतायत, जो अनेकांच्या गळ्याचं ताईत बनलाय, तो कल्पेश जाधव बॉलिंग मार्कवर. चांगला कॉन्टेस्ट रंगेल. मॅच इलेक्ट्रिफाईंग होण्याची दाट शक्यता. हाय व्होल्टेज ड्रामा. हो हो हो, गोपनीसारखी बॅट फिरवली. हाफ व्हॉली मिळालं नाहीये. ओव्हर पिच पेक्षा खाली चेंडू राहिला, त्याच कारणाने मिडल होऊ शकला नाही. डॉट चेंडू काढतोय. जसा उल्लेख केला की चांगला कॉन्टेस्ट रंगेल. कल्पेश जाधव अतिशय शाकीर क्रिकेटर आहे. त्याच्या समोर धावा करणं एक मोठी लढाई असणार आहे. पावलांचा वापर केला, तिथे समोर खेचलाय कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आणि बाईक कडे जाताना जी बाईक आहे मालिकावीर, पहिला चौकार येतोय सरळच्या दिशेने धावांसाठी. चौकार झाला सुरू. प्रत्येकजी खाडे माझ्यासोबत आहेत स्कोरिंगसाठी. दुसऱ्या बाजूला UTCचे स्कोरर एडिटर शैलेश भोईर आणि टीम. इथे काय झालंय, डायरेक्ट हिट. हो हो, काय नेम आहे. 3 स्टंप नव्हे तर एकच स्टंप दिसत असताना सुद्धा पॉइंटच्या जवळून डायरेक्ट हिट केलंय.
एक अपील केली होती आधीची, दुसरी अपील पंचाने इकडे रिफर केलंय. एक अपील केली तिकडे झेलची की कॉट बिहाइंडची. हा, परंतु इथे आता डायरेक्ट रेनॉल्ड साठी रिव्ह्यू मागितलाय आणि चेक करतायत आमचे पंच. फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन. मयूर दिनकर प्लेइंग 11 मध्ये नव्हता, दुसऱ्या प्लेअरला बसून त्याला प्लेइंग 11 मध्ये घेतला आणि त्याने त्याचं नाव विचारू. तो आहे प्रतीक भोईर. सुंदरी सुंदर सुंदर आहे तो, कारण तो बॅटिंगच्या वेळेला अगदी बसला होता. तो प्लेइंग 11 मध्ये सुद्धा नव्हता, पण त्याला फिल्डिंगला घेतलं आणि बघा त्याने काय करून दाखवलं. एकदा होऊन जाता टाळ्या प्रतीक भोईरसाठी. महत्वाचं विकेट त्याने गिलंकृत केला डायरेक्ट हिटने. प्रतीक जेव्हा चालायला लागला, पप्पांनी मोबाईल नाही तर त्याच्या हातात गोट्या दिल्या होत्या बहुतेक, आणि त्याचा नेम अचूक बसला. कारण प्रॅक्टिस मेक्स द मॅन परफेक्ट. आपलं कौशल्य कसं पण वापरलं, कुठेही वापरलं ते योग्यच असतं. वापरता आलं पाहिजे आपल्याला. 4 धावा आणि 1 विकेट. घाई गडबड इथे भोवल्यासारखं झालंय. अतिशय महत्वाचा विकेट ज्याच्यावरती पूर्णपणे जबाबदारी होती, पूर्णपणे संघ अवलंबून होता, तो मयूर दिनकर, ज्याने बॉलिंगमध्ये सुद्धा कमाल केली होती. आणि त्याला अशा पद्धतीने क्रिकेटची आत्महत्या समजून परतावं लागलं. यापेक्षा कम नशीब काय. सांघिक यश प्राप्त केलं प्रतीक भोईरने. पुढचा चेंडू कल्पेचा, हाफ वॉली, स्ट्रेट ड्राइव्ह थ्रू द कव्हर पॉइंट फॉर द फोरर्स. व्हेरी ब्युटिफुल स्ट्रोक. 4 रन. तशी स्पर्धा सुद्धा गाजते, लोकप्रिय झाली आहे. संजू राठोड अनेक वर्ष संघर्ष करत होता आणि आता इतका फ्लॅश झाला की तो पण आता गळ्यातलं ताईत बनलाय. प्रत्येक गाणं हिट. स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे, जागा डोळ्यांची नजर कमी पडेल इतकी आहे बरं का. 40 एकर पेक्षा जास्त. ह्या टोकाची नजर त्या टोकापर्यंत नजर जाईपर्यंत समजून जा, म्हणजे काय मोठी हस्ती होती आणि काय कमवून गेली बघा. हेच राहून जातं. नाव, लौकिक, प्रतिष्ठा सर्व काय, म्हणून तर त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी, त्यांच्या नावाला उजाळा देण्यासाठी, त्यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी स्पर्धा आपण नेहमीप्रमाणेच आयोजित करतो. हे मोठं सौभाग्य आहे. आणि आमच्या बाजूचे प्रतीकजी खाडे सुद्धा त्यांच्याच मेहरबानीने एक चांगल्या जॉबवरती आहेत. तसेच मनीष खाडे सुद्धा त्यांच्या मेहरबानीच जॉबवरती आहेत असं म्हणूया, कारण ते सुद्धा पंचायत कार्यालयामध्ये आहेत. अशी पहिल्याच दिवशी बरीचशी माहिती मिळते खाडे साहेब आम्हाला. सोमनाथजी खाडे, आम्ही पण मित्र बनून जाणार बरं का 2 दिवसात. सोमनाथजी, आम्ही पण मित्र करून जाणार. आमचा स्वभाव पण तसाच आहे. तर आपण पाहताय स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक 2025 सुरू असलेला सामना. पहिलं षटक समाप्त झालं. प्रेक्षक 9 धावा झालेत. असं म्हणू शकतो की थोडासा सामना भास्सेकडे झुकू पाहतोय. झुकला म्हणूया थोडासा, किंचितसा, परंतु क्रिकेट आहे शेवटी. अजून क्लायमॅक्स येणं बाकी आहे. पहिलं षटक फक्त झाकी होता, आता पिक्चर अजून खूप सारं बाकी आहे. 17 चेंडूंमध्ये आता अजून 47 धावांची गरज आहे. 10 धावा झाल्या. थोडंसं स्पीडअप करा गेम. पंच आपण पण त्यांना बोलू शकता, आम्ही पण सांगतो इकडून. स्पीडअप करा प्लीज. कल्पेश, विनंती आहे. प्रत्येक चेंडूवरती तुम्ही जास्त वेळ घेऊ नका. 2:35 झालेत. येणारा दुसरा राऊंड सुरू व्हायला पाहिजे होता मागच्या 4 दिवसाचा विचार करता, परंतु आजचा दिवस लेट पण सुरू झाला आणि खेळण्यामध्ये थोडासा दिरंगाई होते. 1-0 ऑन द बोर्ड. एकाने किल्ला गिरवणं, लढवणं गरजेचं आहे. एका बाजूने
संयमाने दुसऱ्या बाजूने आक्रमकतेने खेळणं गरजेचं आहे. लक्ष्य पार करता येईल, अशक्य नाहीये. ओ, याला म्हणतात फसवणं. डॉट कसा काढायचा, स्लोवर वाईड यॉर्कर, मस्त. याला म्हणतात हुशारी, माइंड गेम. मगाशीच खाडेसरांनी उल्लेख केला की क्रिकेट इज अ माइंड गेम ऑल्सो. शारीरिक खेळ, मैदानी खेळ जरी असेल तरी सुद्धा डोक्याने खेळला जातो. जेंटलमॅन गेम. ओ हो, कॉट बिहाइंड, इथपर्यंत आवाज आला बरं का. फलंदाज बाद. तर हळदीचा रंग भरायला सुरुवात केली इथे सेलिब्रेशन्स. महाराष्ट्र पोलीस असलेले मिस्टर महेशजी, ज्यांनी रिमांडमध्येच घेतलं फलंदाजाला, अक्षयचा चकमा दिला. संरक्षणाय खलनिग्रहणाः. महाराष्ट्र पोलीस. पोलीस, पी फॉर पोलाइट, ओ फॉर ओबेडियंट, एल फॉर लॉयल, आय फॉर इंटेलिजंट, सी फॉर केअरफुल, ई फॉर इफिशियंट. पोलीस जे आपली नेहमी सुरक्षा करतात, डोळ्यात तेल घालून जनतेची सुरक्षा. इथे संघाची सुरक्षा करू पाहतायत. ओ, एका हाताने कव्हरिंग केलं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आणि विकेटचा प्रयत्न सुद्धा केला गेलाय. फिटनेस बघा किती छान आहे. आणि पोलिसांचं फिटनेस लागतंच बरं का. फिटनेस नाही तर मग त्यांना पोलीस पण कोणी म्हणत नाही. कारण पोलीस दिसतात असे की त्यांचं फिटनेस, त्यांचं हेअरस्टाईल, त्यांचं पूर्ण सर्व गोष्टी अप टू डेट. धावसंख्या 11. आमचे पण मेजर आहेत प्रदीप गाडेकर, आम्ही का त्यांना विसरणार. प्रदीपजी, तुम्ही नाराज नका हो, तुमचं फिटनेस छान आहे, छानच असू द्या. गर्वाची गोष्ट आहे, गर्वाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. पोलीस बनणं म्हणजे महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये भल्या भल्यांना प्रवेश मिळत नाही आणि त्यामध्ये अथक परिश्रम करावे लागतात. फार मेहनत आहे, फार मोठ्या कसोट्या आहेत, परीक्षा आहेत, चाचण्या आहेत, खूप काही आहे. रक्त काढलं जातं, रक्त खाल्लं जातं, पिल्लं जातं, घाम ओसंडूत वाहतो पाण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. इथे मात्र आता घाम गाळावं लागेल. 13 चेंडूंमध्ये 44 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 13 धावा आताच झाल्यात फक्त. 2 गडी बाद, 1.5 षटकं. लास्ट टू गो फ्रॉम महाराष्ट्र पोलीस महेश. मोठे फटके उचलावे लागतील, वरून खेळावं लागणार आहे. हवाई सफर आता महत्वाचा आहे. समृद्धी हायवेने जावं लागेल आता. जुना नाशिक हायवे चालणार नाहीये. समृद्धी हायवे डायरेक्ट टू द नागपूर. आता लक्ष बघा किती राहिलं. 12 चेंडूंमध्ये 43 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. पटापट फिल्डिंग लावून घ्या, जास्त वेळ घेऊ नका प्लीज कल्पेशजी. 2:38 झालेत, प्लीज फास्ट. 43 धावांची गरज 12 चेंडूंमध्ये. जिथे मयूरची विकेट गेली तिथेच फार मोठं आभाळ कोसळलं. परंतु लक्षात घ्या, एकावरती अवलंबून राहायचं नाही. मी सकाळी सुद्धा उल्लेख केला होता की आपण मिडल ऑर्डर, 1 डाऊन, 4 नंबर, 5 नंबरला जेव्हा येतो तेव्हा आपले पण सुद्धा जबाबदारी असते खेळाला पुढे नेण्याची. वारंवार ओपनर पेयर आपल्याला जिंकून देईल, आपलं लक्ष गाठून देईल, याच्यावरती कधीच राहायचं नाही. मग बाकीच्यांचं काम काय. मी समजू शकतो जे टेलेंडर असतात ते बॉलर असतात, पण हल्ली बॉलर सुद्धा चांगला अष्टपैलू खेळत असतो तरच त्याची वर्णी लागते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा ती कॉम्पिटिशन आहे. बॉलिंग पण आली पाहिजे, बॅटिंग पण आली पाहिजे आणि फिल्डिंग पण आली पाहिजे. जशी रवींद्र जडेजा 3 in 1. इथे चौकार. लेन पिक केली ती, शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता, येऊ दिलं. अगदी चेडूच्या नजरेमधला नजर भिडवली आणि बॅट फक्त गिरवली, फिरवली छान पद्धतीने. हा स्टान्स पाहिजे.
ही हिंमत पाहिजे, ही जिद्द पाहिजे, हा आत्मविश्वास तुम्हाला. उंच उडी घेऊन देईल पण तो चेंडू उडतोय तिथे विकेट किपर कडे. कॉट बिहाइंड, सॉफ्ट डिसमिसल. ज्या फलंदाजाने अशा उंचवल्या होत्या लगेचच तो परत ते डगआउट मध्ये. प्रशांत बाद. हळदी स्पेशल. पण तो इथे मात्र आता भातसाई संघाने वेळ लावलंय, दबदबा निर्माण केलाय, हवा काढून घेतली जवळपास. मेरिटनुसार फटकेबाजी होत नाहीये. आता मात्र पंच आमच्याकडे वळतायत. वाईटचा इशारा दसरथ सरांचा. अवांत धावेने धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 19 वर. आता कुठे 19 वर, 38 धावा अजून पाहिजेत 10 चेंडूंमध्ये. दायचोक 40. काही षटकार काही चौकार, हेच करावं लागेल. अजून एक इथे पंच वळतायत. हो लागोपाठचा दुसरा वाईट. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा सुद्धा देत आहेत. एक बाउन्सर इथे पडला सुद्धा. आता दुसरा बाउन्सर अलाउड नाहीये. आवेशाने खेळतोय परंतु पाहून खेळावं लागणार आहे. जसं प्रशांतने चेंडूला पाहिलं नाही, जसं कल्पेश जाधवने मेरिटनुसार फटकेबाजी केली. रिव्हर्सचे फटके, बॅकफुटला जाऊन पंच करणं, ड्राईव्ह करणं, स्मॅश करणं, पुल करणं, हे सगळे मेरिटचे फटके आहेत. तुम्ही प्रत्येक चेंडू ऑन साईडला नाही तटवू शकत. इथे बघा खोदून काढणं गरजेचं होतं. फक्त बॅट सरळ ड्राईव्ह केली होती तिथे, बॅटची कडा घेऊन ट्रॅव्हल झाला चेंडू गलीकडे. सिंगलने मात्र लक्ष्यापर्यंत पोहोचता येणार नाहीये. आता 9 चौक 36 एक्झॅक्टली. झुंज देत नाहीयेत, संघर्ष येत नाही, मजा येत नाही. जी मॅच रंगली होती बघा धसई विरुद्धची, तशी इथे रंगत नाहीये. भले तो सामना मोठ्या फरकाने जिंकला परंतु. आणि पहिला एक बेडीस गाव, वा वा, शी संघाला नामोहरण केलं. ओ काय जबरदस्त ब्रेक, लेग ब्रेकर, खूप छान. जी कॉट बॅन झाली तो सुद्धा चेंडू वळवला होता मस्त पद्धतीने गोलंदाजाने. अनुज जाधव कॅप्टन ओपनिंगला झाला होता भावाच्या सोबतीला. राऊंड द विकेट जातोय, चांगले फिंगर येतोय. हा पूल आहे, हा सक्सेसफुल आहे, देर आहे पर दुरुस्त आहे. येतोय षटकार, थोडीशी संजुरी निर्माण झाली आहे. 7 मध्ये 30. तीस पाहिजेत 7 चेंडूंमध्ये. 57चं टार्गेट आहे. म्हणतात ना की जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. लक्षात घ्या, हीच वेळ आहे हिरो बनण्याची. मिरवणूक निघू शकते तुमची. असनोली गावामध्ये हा सामना निसटता सामना जर जिंकून दिला तर 7 मध्ये 30 होऊ शकतात. हा फटका, हा चटका आला पाहिजे. नाही, खालून जातोय चेंडू. आता 29 की 28, 29 पाहिजे 6 चेंडूंमध्ये. 5 षटकार मारणं गरजेचं आहे किंवा 4 षटकार 2 चौकार. तर्क वितर्क अंकांना आता उधाण आलं. चर्चा सुरू झाली असेल, अशा वेळेला लगेचच आपण चर्चा करतो. असं झालं तर तसं झालं जर, कधी कधी गोष्टी होतात सुद्धा, करता आल्या पाहिजेत. 28 झाल्या, 29 पाहिजेत 6 चेंडूंमध्ये. फार मोठं आव्हान. सुरुवातीपासून मयूर जसा बाद झाला, मयूर दिनकर, तिथून पूर्णपणे सामना अंगावरती घेतला म्हणू शकतो आपण. रिक्वायरमेंट इतका फार जास्त नव्हता. 14-15 14-15 प्रत्येक षटकामध्ये 2 ते 3 चांगले फटके, तरी सुद्धा चांगली मजल मारता आली असती. कदाचित आता 40च्या पार स्कोअर असू शकला असता, परंतु कॅल्क्युलेटिव्ह फटके मारता आले नाहीयेत, मेरिटनुसार फटके मारता आले नाहीयेत. म्हणून नेहमी सिच्युएशननुसार खेळायचं असतं. प्रत्येक चेंडूवरती हाराकिरी करायची नसते. म्हणतात ना की
आयुष्य हा जसा पत्त्यांचाच खेळ आहे, नेहमी चांगले पत्ते मिळतील हे आपल्याला अजिबात आशा करायची नसते, परंतु मिळालेल्या पत्त्यांवरतीच चांगला डाव सजवायचा असतो. खूप छान लिहिलेलं आहे. वाईटचा इशारा इथे पंचांचा. मनासारखे पत्ते कधीच मिळणार नाही मित्रांनो. जे पत्ते हातात आले त्याच्यावरतीच चांगली गेम सजवायची, मग ती क्रिकेट असो किंवा तुमची रमी असो. 6 चेंडू 28 धावांची गरज. ओ काय ब्रेकर आहे. वाव, टेनिस बॉल सुद्धा असं वळवता येतो. क्या प्रेम, इसमें हो गया सबका प्रेम. असे चेंडू वळवले होते, फैजलने सुद्धा वळवले होते, नौशादने वळवले होते. हेच ते व्हेरिएशन महत्वाचं आहे बघा. फिकी का जादूगर, वा खूप छान. काही गरज नाही वेगाची. वेगावरती 100 येऊन शोएब अख्तर क्रमांक 1चा झाला असता, पण तो नाही, त्याला हायेस्ट विकेट टेकर नाही बनता आलं. त्याला चोपलं वीरेंद्र सहवागने, आणि सचिनने सुद्धा भरपाई केली बरोबर. परंतु ग्लेन मॅग्राथ जो होता बॉलर ना, तो असे चेंडू टर्न करायचा फास्टर असताना सुद्धा. काय त्याचं स्विंग होतं. आपला इंडियाचा एक मनोज प्रभाकर, आणि स्पिन मध्ये तर काय बरीचशी नावं आहेत. तसाच हा स्पिन करतोय इथे चांगला गोलंदाज योगेश. भविष्य उज्ज्वल आहे योगेशचं. 3 चेंडू 28 धावांची गरज. एकतर्फी सामना, एकतर्फी मुकाबला कल्पेश जाधवने करून दाखवला. हो, कट करायचा प्रयत्न होता, बॅकफुटला जाऊन चेंडू थोडासा उसळी घेऊन विकेट किपरला बीट करून गेला. 1 धाव पूर्ण झाली, परंतु फक्त अंतर कमी. जय आणि पराजयामधलं पूर्णपणे हवा निघून गेली. 30 धावसंख्या झाली आता 27 पायात 2 चेंडूंमध्ये. वा, मस्त ब्रेकर बघा, किती मस्त चेंडू. असा एकदम व्रीजचा वापर करतो, फिंगरचा वापर करतो. पंच येते हातांचे वापर करून सांगतात वाईड आहे. दसस्थानाची एक्सरसाइज झाली. जेवण पचलं पण असेल सरांना आता, इतके वाईट दिले तुम्ही. 2 मध्ये 26 पाहिजेत. वा वा वा, छान ऍक्शन, मस्त आहे एकदम. स्पिनर स्टाईलची ऍक्शन आहे, मस्त घडवलाय कल्पेशने. कल्पेशचं त्याच्यामध्ये मार्गदर्शन जास्तीत जास्त असू शकतं. लास्ट टू गो योगेश. 31 धावसंख्या, फार मोठा फरक आहे. 26 पाहिजेत. 25चा फरक राहील की 24चा राहील. स्विचचा प्रयत्न होता, अजून शेवटचा चेंडू सुद्धा सुरेख टाकला. समोरची सिल्वर ग्रे कलरची इनोवा जी क्रिस्टा आहे ना, ती जरा थोडीशी पाठीमागे लावाल का. पूर्ण तिचं रिफ्लेक्शन होते, प्रकाश चमचमीत आहेत, एकदम पॉलिश केलेली आहे. बहुतेक मालकाला किंवा चालकाला विनंती आहे, प्लीज भाऊ, गाडी म्हणजे ती हत्तीच आहे, लंबी रेस का घोडा, प्लीज थोडीशी बाजूला करा तिकडे आडोशाला. खूप चमकते, छान चमकते, परंतु त्रास होतो इकडे. तर सामन्याचा